बिलकुल मी खुश नाही या निवडणुकीमध्ये, कारण ही निवडणूक यावेळेस जी झाली 2025-26ची, ही निवडणूक अतिशय गलिच्छ प्रमाणे झाली. आपण जनतेचे जनसेवक आहोत. लोकांनी सुद्धा यावेळेस असं ठरवलं की जो उमेदवार आपल्याला जास्त माया मोह देईल त्यालाच आपण मत देऊ, असं यावेळेस लोकांनी ठरवलं. नमस्कार, मी उपेंद्र कसबेकर एक्स विजनवर आपलं स्वागत करतो. आमचा माझा प्रभाग माझा नेता या कार्यक्रमात आज आपण एका अशा नगरसेवकांशी बोलणार आहोत ज्यांचं आडनाव खूप महत्त्वाचं आहे. 1 नंबर वॉर्ड ते 1 नंबरचा आडनाव, हा प्रवास कसा होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब, मला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की हे जे म्हात्रे आडनाव आहे, आज बदलापूरचं टॉपचं आडनाव आहे, तर हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय इतकी वर्ष प्रयत्न केले? कारण आज जे बदलापूरमध्ये नवीन लोक बाहेरनं आली आहेत, ह्यांना ह्याचा इतिहास नाही माहिती, तर तुम्ही काय सांगाल? खरं तर म्हात्रे हे आडनाव एक आगरी लोक आहेत. आम्ही आगरी लोक आहोत. खरं तर आमचे पूर्वज म्हणतात ना, शिवकालीन इतिहास म्हणजे तसं जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या ह्याच्या ताफ्यात सुद्धा म्हात्रे होते पूर्ण. आणि आम्हाला एक आमचा व्यवसाय म्हणजे पूर्वीचा जो जर पिढी जर व्यवसाय म्हटला तर म्हात्रे म्हणजे ह्या आगरी लोकांचा जो इतिहास होता तो मच्छीमारी आणि मिठागरी म्हणजे मीठ काढणारे आगरी आणि खारपाटी आगरी, हे 2 आगऱ्यांच्यात प्रकार होते. तर हा म्हात्रे आडनाव जो तिथून आला तर तो बदलापूरला आम्ही ज्यावेळेस इथे स्थायिक झालो तर आम्ही 1947 साली आम्ही ऍक्च्युली उल्हासनगर वडोलगाव या ठिकाणीचे रहिवासी, आणि त्या ठिकाणून बदलापूरला जेव्हा आलो तेव्हा बदलापूरला उल्हासनगरची जागा आहे, आमच्या जमिनी होत्या, ह्या सगळ्या जेव्हा शिंद प्रांत झाला या ठिकाणी, आणि तो शिंद प्रांत झाला तर त्या शिंद प्रांतवाल्यांना जे काही शिंदी लोक होते त्या लोकांना आमच्या पूर्ण सर्व जमिनी दिल्या गेल्या आणि आम्हाला त्या ठिकाणून स्थलांतरित केलं. आणि ते स्थलांतर करत असताना बदलापूरला बेलोलीचं गावठाण आम्हाला राहण्यासाठी दिलं. तिथं 11 घरं फक्त आली आमची तिकडनं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी 11 घरं येत असताना आम्हाला इथे कोणतीही जागा जमीन दिली नाही, फक्त राहण्यापुरती जागा दिली. तितक्याच जमिनीत आम्ही समाधानी राहिलो. आणि राहिला प्रश्न की त्यावेळेस कामाला लोकांची गरज होती. ब्रिटिश राज्य होतं, जे ऑर्डनन्स फॅक्टरी त्या ठिकाणी तयार झाली, आणि आमच्या वडिलांना जबरदस्ती तेव्हा नोकरीसाठी घेऊन जायचे, आणि म्हणजे कामाला माणसं पाहिजे होती ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये. आणि मग त्या नोकरीसाठी त्या ठिकाणी माझे वडील ऑर्डनन्स मध्ये काम करत होते. एक त्यांना साधी शिपायाची नोकरी दिली सुरुवातीला, मग त्यांना OS मध्ये घेतलं त्या ठिकाणी, आणि घेत असताना त्या ठिकाणी ते काम करत होते. वडिलांनी जवळजवळ 26 वर्ष नोकरी केली, त्यानंतर रिटायरमेंट घेतली. त्यानंतर खरं तर आता आम्ही 5 भावंड आहोत. 5 भावंडांमध्ये सर्वात मोठे जे भाऊ आहेत केशव म्हात्रे, ते कोविडमध्ये वारले गेले. त्यानंतर सेकंड वामन दादा, 3रा नंबर माझा आहे, आणि 4था नंबर ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमदार शिक्षक, आणि 5वा विलास आहे जो BC M.Tech झाला. हे म्हात्रे नाव बदलापूरमध्ये पुढे येण्यासाठी जे कष्ट करावं लागले ना आम्हाला, हे बदलापूरच्या बऱ्याच लोकांना बघवत नव्हतं. का तर वामनदादा 12वीत असतानाच वामनदादा कॉन्ट्रॅक्टर लाईन मध्ये आला, आणि त्याची पुण्याई म्हणजे साबीरबाई शेख. 1982 साली वामनदादाला शाखा प्रमुख केला वडवली गावचा, आणि शाखा प्रमुख करत असताना वामनदादाला साबीरबाईंनी सर्वात प्रथम ते गावात व्यायामशाळा बांधण्याचं काम दिलं 2.5 लाखाचं. त्या 2.5 लाखाच्या कामात त्यावेळेस 30,000 रुपयाचं नुकसान झालं. ती व्यायामशाळा बांधत असते त्या काळात 30,000 रुपये. हो. आणि मग त्याचं भरपाई कसं करायचं तर खूप टेन्शन होतं. आम्ही सगळे भावंड शिकत असताना केशवदादा सुद्धा गावात एका प्लास्टिकच्या कारखान्यामध्ये काम करत होते. त्यांना 700 रुपये पगार होता, आणि वडिलांचा साधारणतः मला वाटतं काहीतरी 5-6 हजार पगार होता त्यावेळेस. अशा परिस्थितीत आम्ही सर्व भावंड एकत्र शिकलो, एकत्र राहिलो, आणि वडिलांनी चांगले संस्कार केले आमच्यावर. परिस्थिती अशी होती की डोक्यावर जर फाटी नाही आणली ना तर एक टायमाला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. कारण त्यावेळेस गॅस नव्हत्या, चुली नव्हत्या,
पण परिस्थिती अशी होती की आपल्याला गुरं कंपल्सरी चारायची आहेत, शेती करायची आहे आणि अशा परिस्थितीत संघर्ष करायचंय, पुढे जायचंय. कधी विचार केला नव्हता की माझ्यासमोर टीव्हीचा रिमोटवाली टीव्ही माझ्यासमोर असेल का, किंवा मी स्वतः सायकल घेऊ शकतो का, इतकं कधी लक्षात येत नव्हतं. का तर त्यावेळेस फक्त काय, ज्याच्याकडे व्यवसाय असेल, ज्याच्याकडे गुरं असतील, तोच माणूस श्रीमंत मानला जायचा. ज्याच्याकडे शेती आहे हाच माणूस श्रीमंत मानला जायचा. आमच्याकडे आमच्या आईला आमच्या मावशीने एक गाय दिली. त्या एका गायीची 11 गुरं तयार केली. सकाळ संध्याकाळी आम्ही गुरं चारायला जायचो. त्यानंतर गुरांकडनं येताना रानातून ते फाट्याचा भारा घेऊन यायचा कंपल्सरी. कारण जर का फाटी नसतील घरी तर चूल चालायची नाही, आणि चूल चालली नाही तर तुम्ही यकीन नाही करणार, बारवी डॅम वरून चालत बदलापूरचं जो आमचं वडवली गाव आहे तिथपर्यंत 18 किलोमीटर चालत फाटी घेऊन यायचो. इतके कष्टाचे काम करत असताना एकदा आमच्या गावाचा संघर्ष झाला. तिथे अतिक्रमचा विषय होता. काही बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे अतिक्रम केला होता. ते अतिक्रम तोडत असताना आजचाच काळ होता की होलीचा दिवस आणि गावात मारामारी झाली अतिक्रमच्या विरोधात. आणि त्या ठिकाणी मी 10वीला असताना मला व्यायामशाळेत, मी तुम्हाला सांगतो की सायकल चॅम्पियन होतो महाराष्ट्राचा. आपल्या ठाणे जिल्ह्यात मी साधारणतः 11 बक्षिसं मिळवले. मला स्पोर्ट्समध्ये फार इंटरेस्ट होता. मी सायकलिंग करत असताना मला मुंबई पुणे सायकल रेसमध्ये मला बाद करण्यात आलं. का तर माझ्या डोक्यावर हेल्मेट नव्हता आणि माझ्यावर चांगली सायकल नव्हती. मी वामनदादाने दिलेली राजदूत गाडी 11,000ला विकली आणि फ्लाइंग फिंजन नावाची सायकल तायवानवरून मागवली त्यावेळेस. ही घटना आहे 97 साली मी ती सायकल मागवली. आणि त्यानंतर मी रोड स्टार सायकल आणि फ्लाइंग फिंजन, ज्यावेळेस माझ्याकडे इम्पोर्टेड सायकल आली त्यावेळेस मी कुणालाही सायकल रेसमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रथम प्राइज दिलं नाही. 98 पर्यंत मी सायकलिंग करत होतो. सायकलिंग करत असताना अतिशय माझा उत्साह खूप जोराने, मला गावातली मुलं सहकार्य करायची. माझ्या सतत बरोबर 2 टू व्हीलर चालवायचे, मला रेसिंगसाठी कोचिंग करायचे. असे अनेकदा या सगळ्या संघर्ष करून पुढे आलो. आणि पुढे येता येता जो वामनदादानी जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून वामनदादा ठेकेदार झाला. ठेकेदार होत असताना सुरुवात अशी झाली की काही अधिकारी जे थोडे मित्र झाले आणि त्यांच्या काही सपोर्टनुसार कुलगाव नगरपालिकेमध्ये 2005ची पहिल्यांदा निवडणूक झाली. 95ची पहिली निवडणूक झाली. त्या 95च्या निवडणुकीत भास्कर फुलोरे आमच्या इथून निवडणूक लढवण्यासाठी आले. निवडणूक लढवत असताना ती सीट पडली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे भगवान सोनवणे निवडून आले. त्यावेळेस अशी परिस्थिती आली की आता आम्ही काही राजकारणात फार काय विषय नव्हता आमचा, पण मी विचार केला अभिनय तो कभी नाही, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी एक स्कीम चालू केली 98 साली. आणि मग त्यावेळेस मी 65 लाख रुपये 6 महिन्यात जमा केले. आणि 65 लाखाची स्कीम तयार करून सुद्धा माझ्यावर 15,000चा कर्ज झाला. आणि कर्ज होत असताना मी त्यावेळेस पहिल्यांदा फ्लाईटमध्ये ते दिवंगत नगरसेवक भगवान सोनवणे, वामनदादा, महबूब आणि मी, आम्ही 4 जण हैदराबादला फ्लाईटने गेलो. पंखे घ्यायला 3,000 पंखे पाहिजे होते. ते एका पंख्यामागे मला 20 रुपये वाचणार होते. त्या 20 रुपयासाठी मी खूप मेहनत केली. ते करत असताना माझे ते पैसे वाचवता आले नाही. मला उल्हासनगरला यावं लागलं आणि मला शेवटी काहीतरी 1-1.5 लाख रुपये कमी पडत होते. अशा परिस्थितीत मला एका पटपेटीतून कर्ज घ्यावं लागलं 90,000 रुपये आणि 15,000चा कर्ज त्यावेळेस माझ्यावर झाला. मी त्यावेळेस एका शेतकऱ्याला टोकन टाकलं होतं 5 लाखाचं जमीन घेण्यासाठी. मला काही जमिनीतलंही नॉलेज नव्हतं, पण त्यावेळेस मी ते टाकलं. आणि 2000 साली माझ्या लक्षात आलं की अरे मी त्या माणसाला 5 लाख रुपये दिले होते, त्याचं काय झालं म्हणून. त्याने त्याचं लग्न आलं, तो मला पुन्हा पैसे मागायला आला. मी त्याला 3 लाख रुपये दिले आणि ती जमीन माझ्या नावे केली. नावे केल्यानंतर मला तरीही काही त्यातलं ज्ञान नव्हतं. त्याला ULCचा काय ULC काय असते मला माहित नाही. मी थोडासा अभ्यास करत गेलो त्याच्यावर
अभ्यास करत असताना ती प्रांताकडनं ULC काढायला 1,00,000 रुपये माझ्याकडे मागितले. मी 1,00,000 रुपये आणू कुठून म्हणून एका ठिकाणी मी गेलो आणि मला ₹1,00,000 मदत पाहिजे होती, पण ती मिळाली नाही. मी बँकेत कर्ज घेण्यासाठी गेलो, बँकेनेही कर्ज दिलं नाही. पण मग मला एका माणसाने 1,00,000 रुपये दिले आणि दिल्यानंतर ती ULCचा कायदा मी काढला. ते काढल्यानंतर मी ती जमीन 43 लाखाला विकली. मी 2006ला ती जमीन विकली आणि 6ला विकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण नगरपालिकेत जे ठेकेदारी करत होते तेव्हा 2 ते 3 लाखाची कामं मिळायची. त्या कामांवर सगळे गुंतून राहायचे. पण वामनदादा आम्हाला नेहमी सांगायचा की तुम्ही नगरपालिकेत गुंतून राहू नका. अशा परिस्थितीत फक्त लक्षात आलं की आपण बाहेर पडलो तरच काहीतरी होईल. मग असा विचार केला की काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी दिवंगत चीफ ऑफिसर नांदगावकर साहेब होते, हे त्यांचंच ऑफिस होतं. मी त्यांना भेटलो. म्हटलं साहेब मला काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण मला काहीतरी बसायला जागा पाहिजे आणि थोडं काही आर्थिक मदत पाहिजे. साहेब बोले आर्थिक मदत तर काय नाही मिळणार, पण हे गॅरेज आहे याचं ऑफिस बनव आणि तू इथे बस आणि इथे मार्बल विक आणि सिमेंट विक आणि एक इस्टेट एजंटचा बोर्ड लाव. मी म्हटलं हे 2% धंदा कोण करेल. पण बघा काल कसा असतो. 2005ला आपल्या इथे पूर आला आणि पुरामध्ये बदलापूरमध्ये सगळं बदलापूर डुबून गेलं. डुबून गेल्यानंतर आमच्या मनात शंका तयार झाली की आता आपण डुबलो, आता आपण वाचण्याची शक्यता कमी आहे. पण त्याच वेळेस बदलापूरचा आराखडा झाला, ज्याला DPR म्हणतो. आणि तो DPR झाल्यानंतर बदलापूरमध्ये झोनिंग तयार झाल्या, R झोन, ग्रीन झोन जमिनीच्या. आणि बरं आम्हाला त्याच्यात फार काय माहिती नव्हतं. अशा परिस्थितीत बरेच पटेल लोक बदलापूरमध्ये व्यवसाय करायला आले, स्थानिक लोकांना हातात पकडायला लागले. तेव्हा लक्षात आलं की अरे आपण यांच्याबरोबर जुडलं पाहिजे. मग ज्यावेळेस आमच्या काही लोकांबरोबर ओळखी पालखी झाल्या आणि त्या ओळखीतून लक्षात आलं की आपण यांच्याबरोबर जुडलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. बिल्डर व्हायचे स्वप्न होते आणि मग तिथून जो व्यवसाय पाय रोडला आजपर्यंत व्यवसाय. पण साहेब तुम्हाला म्हणायला लागेल, तुम्ही 97 साली एखादी स्कीम काढता आणि तेव्हापासून बिझनेसचं विजन घेऊन पुढे येता. एका गॅरेजच्या जागेला तुम्ही आजपर्यंत तुमचं हेड ऑफिस म्हणून बनवून ठेवलंय. तर इतका मनाने साधेपणा ठेवता येतो का या सिच्युएशनला पोहोचेपर्यंत? बघा खरं तर माझे गुरु होते नांदगावकर म्हणून, जे चीफ ऑफिसर होते. त्यांनी मला सांगितलं लेफ्ट आणि राईट या दोन्ही साईडला तुझ्या जी माणसं बसलेत ना, त्या 2 माणसांनी या गावातला विजन करताना ना खूप काही कमवलंय. त्यामुळे कधीतरी थोडंसं त्यांच्याकडे बघ की ते कसे वागतात. तर तुम्हाला खरं सांगायचं तर मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं त्यांचा साधेपणा, म्हणजे त्यांच्याकडे आज त्यावेळेस करोडाच्या जमिनी होत्या, करोडाचा व्यवसाय होता त्यांचा. पण त्या दोघांना बघितल्यानंतर लक्षात आलं की हे पैसे कमवतात पण साधेपणात राहतात. त्यावेळेस माझ्या मनात पण आलं की अनेकदा लोक जलस पण ठेवतात. तुम्ही जर काय चहाची टपरी जरी टाकली ना तर तुमच्यावर जलस पण येते. तर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला साधेपणा राहून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कधीच तुम्ही व्यवसायात मोठे होताना मोठी गाडी घेऊ नका, सोनं वापरू नका, फार सूटबूट घालून जास्त जिथं गरज नाही तिथं मिरवू नका. अशा परिस्थितीत त्यांनी मला काही सूचना केल्या आणि त्या सूचनेचं पालन करत असताना नक्कीच लक्षात आलं की नाही, ह्या गावात तुम्ही किती पैसा कमवा पण जितकं साधेपणात राहाल, जमिनीवर राहाल ना, तितकं तुमचा फायदा आहे. अन्यथा लोक तुमच्या मागे लागतात. बरोबर. साहेब गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारणात सुद्धा आहात, तर हा व्यवसायाचा भाग झाला. राजकारणामध्ये एंट्री तुमची कशी होती? मला फार काळ राजकारणात इंटरेस्ट नव्हता. 2000 सालापासून वामनदादाला बॅक सपोर्ट म्हणून राजकारणात एक मागची भूमिका असते ना, ते काम करत होतो. ते काम करत असताना सोशल वर्क मी करत आलो. सोशल वर्क करता करता 2010ला वामनदादांनी सांगितलं की तुकाराम माझ्या इथे रिझर्वेशन झालं, महिला आरक्षण. तर माझ्या बायकोला त्या ठिकाणी उभी करता मी दादांना बोललो की वामनदादा मला इंटरेस्टेड नाही. तर दादा बोलले नाही, मी दुसऱ्या ठिकाणून निवडणूक लढवतो आणि तू तुझ्या बायकोला या ठिकाणून 1 नंबर वार्डातून तिकीट देतो.
तर माझ्यावर एक बोलतात ना, एक जबाबदारी जास्त वाढली. जेव्हा 2010 ते 2015 माझी बायको नगरसेविका झाली, त्यात तिला नगराध्यक्ष पद सुद्धा 6 वर्षाचं मिळालं. बरोबर. तशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्यानंतर काय झालं की एक बोलतात ना, जनतेशी नाल जुलायची असते ना, ती इतकी जुळली गेली की माझ्या प्रभागात मी प्रत्येक माणूस आज पण घर टू घर ओळखला जातो. एक बोलतात ना, तिकडे मी पोचलो की माझ्या नावाचं एक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तुकाराम दादा आलाय असं एक आपुलकीने हाक मारली जाते. बरोबर. आणि मग लोकांची जी काही समस्या असेल, मग लाईट असेल, रोड असेल, पाणी असेल, छोटे मोठे काही जर असेल तर आपण त्यांना सातत्याने लोकांना मदत करत असतो आणि त्या मदतीतून ह्या राजकारणाचं रूप तयार झालं. वामनदादांचं नाव तुम्ही सातत्याने घेता, तर तुम्हाला असं दडपण येत नाही का आज बदलापूरमध्ये काम करत असताना की वामन शेठचं नाव आपल्याला टिकवताना आपल्या हातनं काही चुका नाही झाल्या पाहिजे? हे 100% बरोबर आहे. वामनदादांचं नाव जर कुठे कमी करण्यासाठी आपल्या चुका होणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो सातत्याने. आम्हीच नाही तर प्रत्येक आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आम्ही शक्यतो मोठ्या भावाची भूमिका आम्ही त्याला देतो. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला ते सांगतायत, ते गाईडलाईन्स करतायत, तेव्हा तेव्हा आम्ही नक्की त्यांचा मान आदर ठेवून सगळ्या गोष्टी करत असतो. आजही बदलावरमध्ये कोणतंही काम करत असताना काही गोष्टी आम्ही त्यांना विचारतो किंवा आम्ही सांगतो की नाही या गोष्टी मला करायच्या आहेत, पण तो नाही बोलल्यावर पण मला ती जर नाही पटली तर मी त्याच्याकडे हट्ट धरतो त्या गोष्टीचा. साहेब, या वर्षी जे राजकारण झालं आणि ज्या निवडणुका झाल्या, तर या निवडणुका पूर्वीच्या निवडणुकांपेक्षा कशा वेगळ्या होत्या आणि तुम्ही खुश आहात का यावेळेस जे काही झालं त्याच्यात? बिलकुल मी खुश नाही या निवडणुकीमध्ये, कारण ही निवडणूक यावेळेस जी झाली 2025-26 ची, ही निवडणूक अतिशय गलिच्छ प्रमाणे झाली. खरं तर अशी निवडणूक कधी होऊ नये. प्रत्येकाने, जर मी नाही तर प्रत्येकाचं मत असं आहे की निवडणुका स्वच्छ कारभार आणि पारदर्शकता कारभारात झाल्या पाहिजेत. निवडणूक म्हणजे काय हो, आपण जनतेचे जनसेवक आहोत. ही गोष्ट पहिले लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की मी कुणाचा तरी जनसेवक आहे. मी एखादा नगरसेवक झालो म्हणून मी काही सगळ्यांना विकत नाही घेतलं. मी लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जाऊन काम करतो किंवा जेव्हा सभागृहात जावं तेव्हा लोकांचे विषय मी त्या ठिकाणी मांडतो. ही पहिले भावना ठेवली पाहिजे. याचा मीपणा तयार नाही केला पाहिजे की मी नगरसेवक झालो म्हणजेच मला मान सन्मान, असं नसतं. तुम्हाला जे मान सन्मान लोकांनी निवडून दिलेलं आहे ते निवडून इतक्यासाठीच दिलंय की आमच्यातर्फे आम्हाला रोज तिथं जाण्याला वेळ नाही. आमच्यातर्फे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला नगरपालिकेत पाठवतो आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तुम्ही काम करा. आणि ते काम काय असतं, सामान्य लोकांची कामं काय, कुणाचं रेशनिंग कार्डचं काम असतं, नगरपालिकेत गटर तुंबलंय, सफाई पाहिजे, त्यानंतर तुमचं टॅक्स पावतीचं काम आहे किंवा छोटे मोठे रस्ते बनवायचे आहेत, पायवाटा बनवायचे आहेत, रोड लाईट असेल, ही छोटी कामं लोकांची अपेक्षित आहेत. ती कामं करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी असावा म्हणून नगरसेवक पद हे लाभलं गेलंय. आणि ते नगरसेवका पदाला इतकी चुरस होणं आणि इतकं जे वातावरण मी सांगतो घाणेरडपणा झालं, त्याचं कारण असं आहे की बोलतात ना की लोकांनी सुद्धा यावेळेस असं ठरवलं की जो उमेदवार आपल्याला जास्त माया मोह देईल त्यालाच आपण मत देऊ, असं यावेळेस लोकांनी ठरवलं. बरोबर. आणि साहेब, तुमच्या वॉर्डात सुद्धा काही घटना घडल्या. तुम्ही अपोजिशन मध्ये जे होते तुमच्या विरोधात उभे राहिलेले, त्यांना पैसे वाटप करताना पकडलं. मला कोणाचं नाव नाही घ्यायचे, तुम्ही बोलू शकता. पण साहेब, हे खरंच आज घडलं पाहिजे? आपलं भारत गणराज्य आहे. बघा, कायद्यात ना, आपला कायदाच आहे ना, कायदा खूप चांगला आहे, पण कायद्याची मलबली काय बोलतात, पाय मैलबंद होते. प्रॉब्लेम असा आहे की कायद्यात जर तुम्ही तरतूद ठेवत असाल की एखादा उमेदवार पैसे वाटताना जर पकडला गेला तर त्याला डिस्क्वालिफाय केला पाहिजे. खरं तर ही तरतूद आहे. जेव्हा आम्ही एखाद्याला पैसे वाटताना पकडला आणि त्याला पकडल्यानंतर आम्ही पोलिसांसमोर दिला, त्याचे पैसे जप्त केले, काय केलं पोलिसांनी, निवडणूक आयोगाने साधी त्यांची सही घेतली, विचारपूस केली आणि सोडून दिलं. का तर मीडियाला सगळं आलेलं होतं, सगळं बघितलेलं होतं, पण त्याच्यावर कारवाई काय झाली? काहीच नाही. आपल्या इथे तुम्हाला सांगतो, सच्चाईचा खऱ्याचं राजकारण राहिलेलं नाहीये. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो, यापुढे सुशिक्षित, शिकलेला आणि एक चांगल्या घरातला उमेदवार कधीच राजकारणात येणार नाही. का तर त्याच्याकडे पाहिजे पैसा, त्याच्याकडे पाहिजे ताकद,
त्याच्याकडे पाहिजे वक्तृत्व आणि त्याच्याकडे सर्व सामुग्री जर असेल ना, तर तुमच्यासारखा एक सर्वसामान्य शिकलेल्या घरातून मुलगा येईल आणि तो सांगेल की मला सोशल वर्क करायचंय, मला राजकारणात यायचंय आणि मी राजकारणात येऊन लोकांची काहीतरी कामं करू शकतो, अशी मुलं फारशी कमी भेटतील. आणि माझं असं विजन आहे, माझं असं मत आहे की यापुढे जर निवडणुका खरोखर लढवायच्या असतील तर तुम्ही कमीत कमी उमेदवार ग्रॅज्युएट घ्या, शिकलेला घ्या, अतिशय त्याचे प्रबोल काहीतरी असतील अशा उमेदवारांना जर तुम्ही तिकीट द्या, तर मला वाटतं कुठेतरी 15 वर्ष लागतील या राजकारणाची दिशा बदलायला. कमीत कमी 15 वर्ष लागतील. कारण जोपर्यंत, अरे मला सांगा, एखादा IAS अधिकारी शिकलेला त्या ठिकाणी बसलेला असतो आणि त्याला माझ्यासारखा जर 10वी आणि 12वी शिकलेला माणूस प्रश्न विचारतो किंवा मी सांगेल तेच तू ऐकायचं, ही कुठली पद्धत? अरे तो इतका डिग्री घेऊन शिकून आलेला आहे आणि मी त्याला हुकूम द्यायचं, म्हणजे हा कुठला कायदा? म्हणजेच आपल्या इथे असं झालंय, राजकारणात पाय मलनी धरतात, म्हणजे लोकांना बोलतात ना, तुच्छ लेखलं जातं त्या ठिकाणी. शिकलेल्या माणसाला जेव्हा कमी शिकलेला माणूस जेव्हा अधिकार देतो तेव्हा आपल्या याच्यात त्याला हे नाहीये, स्थान नाहीये. का तर त्यांनी UPSC MPSC सगळ्या परीक्षा पास करून तो इकडे आलाय, तो IAS ऑफिसर आहे, तो अधिकारी आहे, आणि त्याला मी वाटेल तसं बोलणं किंवा वाटेल ते आदेश देणं हे माझ्या मनाला पटत नाही. पहिली गोष्ट, कुणाला पटत असेल तर माहित नाही, पण मला पटत नाही. कारण माझं म्हणणं आहे, राजकारणाची व्याख्या बदलली पाहिजे. कारण राजकारणात जर तुम्हाला व्याख्या तशी जर ठेवायची असेल तर संविधानाला धरून तुम्ही खालचं पंचायतच्या पदापासून तर खासदारकीच्या पदापर्यंत तुम्ही जोपर्यंत उच्च शिक्षित उमेदवार नेमण्याची तरतूद करत नाही तोपर्यंत ह्या राजकारणाची दिशा बदलू शकत नाही. साहेब, माझा खरंच पहिला प्रश्न, याच्या पुढचा प्रश्न हाच होता की तरुणांनी राजकारणात यावं का, तुम्ही त्यांना कसं मोटिवेट कराल, पण तुम्ही उत्तर देऊन टाकलं त्याचं. साहेब, याच्याशी कनेक्टेड एक प्रश्न विचारतो की खरंच राजकारणात येण्यासाठी आज पैसा लागतो आणि किती पैसा लागतो? 100% तुम्हाला जर राजकारणात यायचं झालं ना, तर बघा, आज 5 वर्ष आता शिल्लक आहेत, निवडणुका संपल्यात. आता ह्या 5 वर्षात पुन्हा निवडणुका होतील, तर ही पुढची 5 वर्ष करण्यासाठी पहिले तुम्हाला 5 कोटी रुपये ठेवायला लागतील. का तर वार्षिक 1 कोटी रुपये खर्च आहे. खर्च काय? तर सोम्या गोम्याचे बर्थडे आले, ते बर्थडे साजरे करा, त्यांचे बॅनर्स लावा, त्यानंतर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आला, आता शिवरात्री येईल, त्या शिवरात्रीचे कार्यक्रम करा, त्याचे बॅनरबाजी करा. पुन्हा ज्या काही सार्वजनिक गोष्टी येतील, आमच्या इथे सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे हळदी कुंकू, या सगळ्या अशा कार्यक्रमाला 4-4, 5-5 लाख रुपये. आम्ही दांडिया ठेवतो, 35 लाख रुपये जात आहेत. दिवाळी येते, प्रत्येक नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ता 10-12 लाखाच्या घरात जातो. असं जर तुम्ही वार्षिक जर अभ्यास केला ना, तर साधारणतः 70-80 लाख रुपये वर्षाला खर्च होतो. म्हणजे साधारणतः 5 वर्षासाठी तुम्हाला 2.5-3 कोटीच्या वरतीच, मी 5 कोटी म्हटलं पण 2.5-3 कोटीच्या वरती तो खर्च आहे तुमचा. त्यानंतर निवडणुका आल्यावर आत्ता जे नगरसेवक जे निवडून आले ना, तो कोणीही नगरसेवक तुम्हाला बोलणार नाही की मी 1 कोटीच्या आत निवडून आलो. त्याच्यावरच खर्च झालेत सगळ्यांचे, वरच खर्च झालेत. कोणी काय नाही बोललं तरी पण मी सांगेन की त्याच्यावरती खर्च झालाय. दुसरी गोष्ट, मग तो पुन्हा निवडून आला किंवा पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा त्याचा तोच खर्च सुरू झाला. म्हणजे तुमची मागची 5 वर्ष आणि पुढची 5 वर्ष, 10 वर्षात तुम्ही जर इतका पैसा टाकणार असाल निवडणुकीसाठी, मी तुम्हाला सल्ला देईन की बाबा हात जोडतो, स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय कर, पण राजकारणात येऊ नको. जसं अजितदादा पवारनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं, बिचारे नाही आहेत ते, पण त्यांच्या भाषणात सांगितलं होतं त्यांनी की बाबा तुला MIDCचे पैसे मिळाल्यात तर तू व्यवसाय कर, पण राजकारणात येऊ नको. काहीतरी विचार करून तो शब्द दिला असेल त्या माणसाने. त्यांना माहिती आहे, त्यांनी पण ग्राउंड लेवल बघितलेलं आहे. तसं मी सुद्धा सांगेन की बाबा तुमच्याकडे जर थोडे पैसे आले ना, तर तुम्ही व्यवसाय करा. छोटा काही व्यवसाय हो, 1000 रुपये रोज कमवले तरी चालतील, पण राजकारणात तुम्ही सोशल वर्क करा, पण निवडणूक लढवू नका. सोशल वर्क करा पण निवडणूक लढवू नका, हा माझा शब्द असेल तुम्हाला. साहेब, तुम्ही आता सांगितलं की इतका पैसा खर्च करायला लागतो, तो पैसा रिकव्हर करण्यासाठी पण काही प्रयत्न केले जात असतील. नगरपालिकेमधल्या
अधिकाऱ्यांवर प्रेशराईज केलं जात असेल, आपल्या हितातली कामं करून घेतली जात असतील, असंही होत असेल. तर आत्ता जी कार्यवाही झाली बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामं तोडण्याची, तर याच्यात अधिकाऱ्यांवर प्रेशर अशा प्रकारेच घातला जातो का तुम्हाला? अजिबात नाही. पहिला तुम्ही प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देतो की तो खर्च कुठे निघतो का. बदलापूरमध्ये 50 नगरसेवक आहेत. मी कुणालाही सांगेन, एकही नगरसेवकाने कोणत्याही पक्षाचा जर उठून सांगायचं मी नगरपालिकेवर मोठं झालं, मी स्वतः त्याचे पाय धुवून पाणी पिईन. नगरपालिकेच्या पैशावर कोणीही मोठा होत नाही. तुम्हाला दिलेल्या संविधानाच्या पदाच्या स्किलवर तुम्ही मोठे होता. अच्छा. आम्हाला मान सन्मान कुठे आहे हो? हल्दी, लग्न, स्टेज, बारस, ह्याच्या पलीकडे कुठे मान सन्मान आहे? आम्ही आलो की पहिली खुर्ची देणार बसायला, ह्याच्या पलीकडे काय? सामान्य नागरिक रोज सकाळी उठून फोन करतो, माझ्याकडे कचऱ्याची गाडी आली नाही, माझं गटर तुंबलंय, माझ्या इथे संडासचं पाणी वाहत आहे. तो नाही आम्हाला कधी विचारत की तुम्ही सन्मानित आहात. सन्मानित नाहीयेत आम्ही. मी म्हणतो ना, बिनपगारी आणि फुल अधिकारी जो नगरसेवक आहे, त्या नगरसेवकाची व्याख्या ज्याला कळाली असेल ना, त्यांनी फक्त नगरसेवक व्हावं. नगरसेवक हे खूप विचित्र पद आहे. एक वेळ तुम्ही आमदार झालात तर चालेल, एक वेळ तुम्ही खासदार झाला तर चालेल, पण नगरसेवकाला सगळ्या ग्राउंड लेवलच्या व्यथा कथा सगळ्या ऐकायला लागतात. सगळ्यात छोटी कामं पहिल्या नगरसेवकाकडे जातो. आम्ही नगरसेवक म्हणून कोणाकडे जाणार? आमदाराकडे जाणार. आमदाराशी भांडणार किंवा त्यांना बोलणार. आमदार कुणाला सांगणार? अधिकाऱ्यांना सांगणार. आम्ही कोणाकडे जाणार? खासदाराकडे जाणार. खासदाराकडे जाणाऱ्या लोकांची लेवल थोडी वर असते, पण आमच्याकडे जी लेवल आहे ना, ज्याच्या पायात चप्पल नाही तो माणूस आम्हाला फोन करतो. तो सांगतो सकाळी माझ्याकडे घंटा गाडी आली नाही. तो सांगतो आमचं गटार तुंबलंय. तो सांगतो इथे झाडू मारली नाही. तो सांगतो इथे लाईट दिवाबत्ती जळली नाही. आणि खरं त्याचं काम आहे जे आम्हाला सांगतोय ते काम आम्ही करतो. मग त्या काम करण्यासाठी कोणताही नगरसेवक त्यासाठी त्याला काय मानधन मिळेल असं काही नाही. आम्हाला मानधन काय माहिती तुम्हाला? एक मिटिंगला 250 रुपयाचा भत्ता. नगरपालिकेत एखादी सर्वसाधारण सभा झाली की त्याला 250 रुपये मिळणारा भत्ता. याच्या पलीकडे आम्हाला काही नाही. फक्त सांगितलं की आमचा जो मान सन्मान आहे हा लग्न हल्दी पुरताच आहे, बाकी नाही. साहेब, अनधिकृत बांधकामांबद्दल सुद्धा विचारलं मी. बदलापूरच्या अनधिकृत बांधकामावर जर तुम्ही नुसतं फक्त बदलापूर बोलाल तर मी सांगेन महाराष्ट्रात जवळजवळ 60-70% अनलिगल बांधकाम आहे. 60-70%. मग तो कसा? एक तर 2-3 गोष्टी आहेत. पहिली एक गोष्ट की गावठाण असतात गावा ठिकाणी, त्या गावठाणावर परमिशन मिळत नाही. त्याचं कारण एक, त्या गावठाणाचे सर्वे झालेले नाहीत किंवा त्या गावठाणाला सनद दिलेली नाही, म्हणून त्याला कोणती परमिशन मिळत नाही, म्हणून त्याला अनलिगल घर बांधावं लागतं. दुसरं की स्वतःच्या मालकीची जमीन आहे पण त्याच्याकडे तितके पैसे नाही प्लॅन पास करू शकतो किंवा तिथे मोठं काहीतरी वेअर हाऊस बांधून तो परमिशन घेऊन धंदा करू शकतो. त्यामुळे एखादा छोटा मोठा व्यावसायिक माझ्या जमिनीत माझ्या ठिकाणी मी छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो, म्हणून तो एक व्यवसाय करण्याच्या प्रयत्नातून तिथशी काहीतरी एखादी टपरी किंवा एखादं बांधकाम उभारतो आणि त्याची टॅक्स पावती लावतो आणि टॅक्स पावती लावल्यावर तिथं लाईट मीटर मिळतंय, पाणी मिळतंय. मग हे मिळालं की तो तिथं व्यवसाय सुरू करतो. आणि तिसरा की खरोखरच बदलापूरचा जो विषय, ज्या ठिकाणी नगरपालिकेने टीडीआर दिलेला आहे आणि टीडीआरच्या ठिकाणी जर अनलिगल बांधकामं झाली असतील ती 100% तोडावी. बदलापूरमध्ये जर का डेव्हलपमेंटला अडचण येत असेल, नगरपालिकेला एखादा रस्ता बनवायचा आहे, तिथे कोणतरी घर बांधलंय, तिथे कोणतरी दुकान बांधलंय, टपरी लागले, त्या ठिकाणी तुम्ही आवश्यक तुम्ही तोडा ना. आज सिग्नल यंत्रणा बसवताना शिवसाहेबांनी चांगलं काम केलं, त्या ठिकाणी त्यांना कोणीच अडवलं नाही. पण आज सरसकट बांधकाम तोडण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे, त्या कार्यक्रमात तुम्हाला एक विशेष माहिती देतो की सोनवलीला 2 भावंडांचं भांडण चालू होतं भोईर नावाच्या. त्या 2 भावंडांच्या ड्रेनेजच्या पाण्यावरून हा विषय आला. त्याच्यातला एक भाऊ मला वाटतं कुठेतरी कोर्टातच तिकडे कुठे कामाला आहे, कोर्टात मुंबईत. तो रोज जातो कोर्टात आणि तिकडेशी तक्रारी करतो आणि त्या तक्रारीचा विषय आलेला. आणि हा जो विषय हा अनलिगलचा नसून तो विषय आहे ड्रेनेजच्या पाण्याचा. लिगली मेन महत्वाचा ड्रेनेजचा पाणी आणि एसटीपी. जो ड्रेनेजचं पाणी आणि एसटीपीचं पाणी जो पूर्णपणे बदलापूरच्या नदीला जातो, आता तो विषय माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय. नदीमध्ये होणारं पोल्युशन, प्रदूषण. मागे मी जॉर्जियाला फिरायला गेलो होतो, तेव्हा आल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता, युट्यूबला वगैरे आहे, तुम्ही बघू शकता की तुम्ही नदी जर दूषित ठेवायची नसेल तर नदीचं संवर्धन करताना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे.
नदीचं पाणी, पावसाळ्याचं पाणी आणि आत्ताचं पाणी कसं तुम्ही डिवायडेशन केलं पाहिजे. आता हा इथून जाणारा मुख्य नाला, हा नाल्याचा उगम कुठून झालाय तर चिखलोली डॅम पासून. बरोबर. हा बदलापूर शहरातला मुख्य नाला, ह्या नाल्याचं पाणी कुठं जातो? पूर्ण नदीला, बरोबर. वालवलीच्या ठिकाणी. मग नदीत जाताना ते पाणी इतकं दूषित आहे. या ठिकाणी काय त्याच्यात दूषित? मलमूत्र त्याच्यात, ड्रेनेजचं पाणी त्याच्यात, कुत्रा मेला त्याच्यात, संडासचं पाणी त्याच्यात, कोंबड्यांची आत्र त्याच्यात, कुत्र्याची पिसं त्याच्यात, मटणाची पिसं त्याच्यात. या सगळ्या पद्धतीने हे सगळं त्या नाल्यात टाकलं जातं. हा पाणी कुठे जातो? वालवली नदीला. बरोबर. वालवली नदीचं पाणी कुठे येत आहे? आपल्या घरात. बरोबर. ते पुन्हा पाणी इथे जातंय वसतच्या धरणावर, आणि त्या ठिकाणी ते एमआयडीसीचं पाणी, आणि ते एमआयडीसीचं पाणी जरी आपल्याला बदलापूरमध्ये येत नसेल जास्त, तरी ते आपल्या नागरिकांच्या आरोग्यात पाणी. बरोबर. आज आपल्याला आजारपणाचे लक्षण हे फक्त पाण्यामुळे. तुम्ही वालवली नदीचं एकदा कधी जा बघा, पूर्ण तुम्हाला असं ते म्हणतात ना, सावरकरांना शिक्षा दिली ती काळ्या पाण्याची, तसा काळा पाणी दिसतोय. म्हणून ह्याच्यावर हायकोर्टाने ताशेरे ओढले की या नदीचं काय चाललंय तुम्ही. आज ही नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम आपलं आहे. मग इथे मी मागे पण सांगितलं होतं की जर का मोठ्या लोकप्रतिनिधी, इथे आमच्या नगरसेवकांचं कामच नाही. पहिली गोष्ट, आमदार खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. ही नदी जर संवर्धन करायची झाली तर वांगणीपासून त्याला संरक्षण भिंत द्यावा लागेल, आणि त्याच्या बाजूला माझं मत एक साधारणतः 15 मीटर खोली, मी सांगितलं 15 मीटर खोली त्या नदीचं खोलीकरण केलं पाहिजे. आणि त्या खोलीकरणातून साईडला 6 मीटरचा ड्रेन वॉटर केलं पाहिजे, आणि त्याला लागून 3 मीटरचा केमिकल वॉटर केलं पाहिजे. आणि वांगणीपासून तर वसतचं डॅम आहे, त्या डॅमच्या खाली ते पाणी सोडलं पाहिजे सेपरेट करून, तर ते आपली नदी स्वच्छ आणि सुंदर राहील. याच्यावर तुम्हाला मी नंतर कधीतरी फुलपणे तुम्हाला नदीवर विषय सांगेन की या नदीत गाळ किती आहे, नदीत प्रदूषण किती आहे, पोल्युशन किती आहे, त्यात जंतू किती आहेत. एकदा नक्की तुमच्याशी बोलेन मी. नक्की साहेब, पण मला हे विचारायचं आहे की आता अनधिकृत बांधकामं जी तोडली, ती एखाद्या व्यक्तीने भाड्याने एक जागा घेतलेली, तिथे शेड केली, त्याच्यामध्ये तो फर्निचर विकत असेल किंवा काही त्याचा व्यवसाय करत असेल, हे रस्त्यावर कुठेच नव्हतं. तर सुरुवात त्या बांधकामांपासून, ते तोडण्यापासून का केली? आणि मेन सिटीमध्ये जिथे खरंच ट्रॅफिकचे इश्यू आहे किंवा जिकडे अनधिकृत तिकडे कारवाई नाही होत, असं का होतं? ह्याचं कारण असं, तुम्ही पहिला प्रश्न विचारला की रस्त्याला लागत सोडून जी बांधकामं होती आणि ती तोडली. त्यांनी कमर्शियल बांधकामांना टार्गेट केलं. टार्गेट कशासाठी केलं तर मी सांगितलं की ड्रेनेजच्या पाण्याचा विषय. कमर्शियल बांधकामात छोटे मोठे व्यावसायिक होते किंवा जे कोणी हॉटेल्स होते, छोटे मोठे व्यवसाय होते जे कमर्शियल होते, त्या कमर्शियलच्या बांधकामात काय झालं, त्यांनी ते पाणी कुठं सोडलं होतं? कोणत्याही ड्रेनेजला आणून सोडलं नाही. मग ड्रेनेजला सोडलं नाही हीच याचिका हायकोर्टात गेली. अच्छा. की जे काय कमर्शियल व्यवसाय आहेत, छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा तिथे इतर व्यवसाय करत असतील, यांचा जो शौचालयाचा जो पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी, तो पाणी कुठेतरी मागे सोर्स खड्ड्यात सोडलेला आहे किंवा दुसऱ्याच्या शेतात सोडलंय, ह्याच्यावरून उद्भवलेला वाद आहे. त्या वादामुळे बांधकामं तोडण्यात आली. ओके. आणि ह्या कारवाई करायला घाई झाली असं तुम्हाला वाटतंय का? 100% घाई झाली असंही म्हणता येणार नाही, कारण नोव्हेंबरच्या नोटीस होत्या. निवडणुका असल्यामुळे या नोटीस थांबवल्या गेल्या होत्या, आणि नोव्हेंबरच्या नोटीस होत्या, आणि चीफ ऑफिसर यांना त्याच्यावर हायकोर्टाने दिलेले ताशेरे होते. ताशेरे असे होते की हायकोर्टाने म्हटलं जर का तुम्ही ही बांधकामं तोडली नाही तर तुमची बदली गडचिरोलीला करून टाकू, अशा ठिकाणी त्यांना ताशेरे खेचले गेले. आणि ह्याच्यावर समिती कोणाला नेमावी तर कलेक्टर. मग कलेक्टरला सांगितलं की यांनी बांधकाम तोडलं की नाही, तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा, पाहणी करा आणि आम्हाला रिपोर्ट करा. कोणी सांगितलं? हायकोर्टाने. म्हणून 4-5 दिवसापूर्वी कलेक्टर सुद्धा बदलापूरमध्ये आलं होतं. एसटीपीचं पाहणी केलं, अनधिकृतचं बांधकाम केलं, पाहणी केलं, आणि ते निघून गेले सुद्धा. आणि ते आता तिकडे त्यांनी तो रिपोर्ट केला असेल, आणि अजून ते बांधकाम आता पुढे कारवाई करणार आहेत असं म्हणतात. आता बघूया पुढे काय होते. साहेब, शेवटचे 2-3 प्रश्न विचारतो. पुढचं 5 वर्ष आता बदलापूरमध्ये स्थापन झालेलं सरकार हे टिकणार का? तुम्हाला काय वाटतं? बघा, सरकार टिकेल नाही टिकेल हे लांबची गोष्ट आहे. ऍक्च्युली आम्ही खरं तर तसे युतीत आहोत की शिवसेना भाजप ही पूर्ण केंद्रापासून तर राज्यापासून सगळे युतीचे आहेत. फक्त ठीक आहे, निवडणुका आम्ही वेगळ्या लढवल्या, आमचे काही मतभेद होते वेगळे लढवण्याचे, तर वेगळ्या लढवल्या. ह्या आधी पण निवडणुका राज्यात सुद्धा वेगळ्या लढवल्या, पण पुन्हा एकत्र आले दोघं पण.
तसं इथे सुद्धा आम्ही ग्राउंड लेवलला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला वेगळं लढावं लागतं. कारण त्यांचेही कार्यकर्ते असतील, आमचे पण कार्यकर्ते असतील. प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोरोना काळात आणि 5 वर्षाची निवडणूक नाही झाली, त्या निवडणुकीमध्ये खूप काम केलेलं होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की मी निवडणूक लढलो पाहिजे. पण ती निवडणूक जी लढत असताना ती इतकी विकोपाला गेली आणि जितकी बोलतात ना खालच्या टोकाला गेली, ती इतकी जायला नको होती. म्हणून हे कुठंतरी थोडासा तणाव निर्माण झाला. अन्यथा इतर काही नाही, सभागृहात आम्ही गेलो की सगळे एकत्र जेवतो. 2 मोठे नेते, एका विरोधी पक्षाचा आणि शिवसेनेचा किंवा कुठल्याही पक्षाचा, हे 2 विरोधी नेते ज्या वेळेला स्टेजवरनं एकमेकांवर ताशेरे ओढतात आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन ओढतात, तर त्याबद्दल तुम्ही कधी काही बोलला नाहीत, तुम्ही काही त्या नेत्यांना सांगू इच्छिता आमच्या माध्यमातून? बघा, हे थोडक्यात हे मतांचं राजकारण. हे मतांचं राजकारण करत असताना अतिशय प्रबलपणे वक्त करत असतात. कुणावर कोणते तारशेरे खेचायचे किंवा कुणावर काय बोलायचं हे प्रत्येक जण त्या वेळेस ठरवत असतो. आरोप प्रत्यारोप होत राहतात आणि आरोप प्रत्यारोपाचं प्रत्येक जण खंडन करत असतो. पण त्यात आम्ही काय फारसं बोलण्यात इंटरेस्टेड नाहीये. कारण हे तुम्ही नाही म्हटलं तरी वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या की एक दुसऱ्याच्यावर तुम्ही विरोध करू नका, बोलू नका. असं असताना पण खालचे लोक बोलतायत आणि अजून काही लोकांना बोलायला सांगतात. त्यामुळे त्याला काय फार महत्व दिलं जात नाही. ही युती कंटिन्यू केली असती तर फायदा झाला असता असं वाटतं? असं काहीच नाही. ती कंटिन्यू आहे किंवा नसेल किंवा पुढे भविष्यात असू शकते. तर फायदा नगरसेवकाला नकोय हो. फायदा जनतेचा झाला पाहिजे, या बदलापूरच्या विकासासाठी झाला पाहिजे. इथे स्वतंत्र फायदा काय? इथे स्वतंत्र फायदा कोणी वैयक्तिक बघू नये. हा फायदा इथल्या जनतेचा फायदा झाला पाहिजे. या जनतेला जी डेव्हलपमेंट पाहिजे ते इथं झालं पाहिजे. तुमच्या वॉर्डामध्ये अनेक अशी लोक आहेत ज्यांचं पोट हातावर चालतं, रोजच्या कमाईवर चालतं. तर अशा लोकांसाठी काही नवीन उपाययोजना तुम्ही विचार करत आहात का? 100% विचार करतो आम्ही की त्यांना कोणत्या ठिकाणी हॉकर झोन असतात, त्या हॉकर झोन मध्ये व्यवसाय करण्यासाठी त्यांना जागा दिली. बघा, आता मी सांगतोय की तुम्ही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा. मी सांगेन, बघा, आजकाल नोकरीपेक्षा चहावाला सुद्धा जास्त पैसे कमवतो, वडापाववाला सुद्धा पैसे कमवतो. तर तेव्हा खरं तर असं आहे की मी सांगेन, माझ्या गावातला कोणताही मुलगा असेल तर मी त्याला सांगेन, बाबा तू पुन्हा सांगतो की तू छोटा मोठा व्यवसाय कर, कुणाकडे नोकरी करू नको. माझं विजन आहे, मी स्वतः भाजी विकून इथपर्यंत आलेलो आहे. काय टोपली घेऊन भाजी विकली बाजारात आणि आज इथपर्यंत बसलोय. मी आज व्यावसायिक बिल्डर आहे. पण मी तेच पोरांना सांगेन की तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय असेल त्याला छोटा मानू नका. तुमचा विजन पास ठेवा. तुम्हाला जर वाटलं मी काहीतरी करू शकतो, एकदा छोटा मोठा व्यवसाय करायला घेतला तर मोठे स्वप्न ऑटोमॅटिक होत आहेत. पण त्याचं तुम्ही विजन ठेवा की मी आज 1 टोपली भाजी लावली, उद्या 10 टोपली भाजी लावून मी व्यवसाय करू शकतो. अनेक राज्यातली लोक येऊन आपल्या बदलामध्ये टोपल्या लावून धंदा करतात. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करायला प्रॉब्लेम काय? साहेब, तुमच्या वॉर्डात अनेक स्लम एरिया सुद्धा आहे, तर बैठी घर आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा काही मुद्दा आहे का? हो, 100% आम्ही त्यांच्यासाठी विचार केलेला आहे की बीओसीपी मध्ये जी काही आता घर बांधण्याचं काम चालू आहे, तर बघूया पुढच्या आम्ही काळात त्यांच्यासाठी सुद्धा तो विचार केलेला आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना बीओसीपी मध्ये जर त्यांना घर वाटप करण्याची वेळ आली तर नक्की त्यांना विश्वासात घेऊन ते करू. साहेब, आणखीन काही मुद्दे असतील तुमच्या वॉर्डातले जे लोकांपर्यंत पोहोचवायचे तुम्हाला, पण असं माध्यम नव्हतं आमच्यासारखं, तर त्यांना काय सांगाल का तुम्ही? बघा, खरं तर सगळ्यात माझा एक जिव्हाळ्याचा जो विषय होता तो पाणी. खरं तर मी पाण्यासाठी अतिशय धडपड करत असतो नेहमी. मी शिवमंदिर तलाव, जो 8.5 एकरचा तलाव आहे आमच्या वडवलीला, तिथे शिवमंदिर तलाव आहे, त्या तलावासाठी मी 2018-19ला त्या ठिकाणी एक सहज प्रयत्न केला की या तलावातला गाळ काढला पाहिजे. असं एक माझ्या ग्रुपनी मीटिंग घेतली आणि आम्ही ठरवलं की तलावाला गाळ काढायला किती खर्च येईल साधारणतः. तर आम्ही अंबरनाथ नगरपालिकेला ते पत्र दिलं, कारण तो त्यांच्या अध्यात येतोय. तर त्यांनी आम्हाला 3.5 कोटीचा बजेट दिला. तर तेव्हा मी त्यावेळेस प्रांत गिरासे साहेब होते, त्यांना भेटलो. साहेब, मी लोकसेवेतून हा तलावाचा गाळ साफ करू इच्छितो. साहेबांनी सांगितलं, तुला काय लागेल ती मदत मी करेन, तर तू त्या तलावाचं गाळ काढायला चालू कर. करत असताना माझ्या लक्षात आलं की कसं करायचं. तर मी बरेच आजूबाजूला आमचे मित्र सगळे बिल्डर होते, त्यांना भेटलो की या तलावाचा गाळ काढतोय. पण गाळ काढत असताना मला थोडंसं लक्षात आलं की हे गाळ वीटपट्टीला जाऊ शकतो, हे गाळ खतासाठी जाऊ शकतो. मग आम्ही थोडीशी त्याची प्रसिद्धी केली.
लोकांना सांगितलं हे गाल आम्ही फ्रीमध्ये काढून देतो, लोडिंग अनलोडिंगचा खर्च तुम्ही द्या किंवा तुमची गाडी पाठवा, ते भरून घेऊन जा. असं करत असताना आम्हाला 27 लाख रुपये आम्ही जमा केले. आणि 27 लाख रुपये जमा करत असताना आम्ही ते गाल काढलं. पहिल्या वर्षी आम्ही गाल काढलं तर अर्ध गाल काढलं, त्याचं पाणी सुद्धा आटवणं होतं. मी हिंमत हारलो होतो. खरं तर मला असं वाटलं की नाही, मी काहीतरी काम हातात घेतलं पण पुरा करू शकत नाही. तर मग त्यावेळेस माझा तिथे एक सहकारी काम करत होता. नेक्स्ट वर्षाला त्यांनी सांगितलं सेठ पाणी निकालो, गाल निकाल नाही. बोला माझ्यात हिंमत नाही, पुढे पैसे नाहीत, कारण देणगी कोणी देत नाही. अशा अवस्थेत पुन्हा आमची मीटिंग झाली. त्यावेळेस एक माझा शिंदी मित्र आला आणि त्यांनी सांगितलं शेठ तुम्ही गाल काढायला चालू करा, मी 4 ते 5 लाख रुपये मी मदत करेन. सहज त्यांनी जो बोलून गेला आणि 50,000 माझ्या हातात दिले की तुम्ही गाल काढायला चालू करा. हे गाल चालू करत असताना GBK गुलाब करोजले म्हणून अंबरनाथला आहेत, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं तुकाराम जितकं गाल तुला माझ्या इथे टाकता येईल, मी केलीची बाग लावतोय, तू तिथं गाल पाठव, त्या गालाचा जो ट्रकचा जाण्या येण्याचा खर्च तो मी देईन. त्यांनी 7 लाख रुपये आम्हाला मदत केली. अरविंद वालेकर त्यांनी 2 लाखाची आम्हाला मदत केली. अशा सर्वांनी मदत करताना पुन्हा 24 लाख रुपये आम्ही जमा केले आणि तो पूर्ण गाल काढला. असा 70 लाख रुपयाचा 80 लाख रुपयाचा जो खर्च केलाच होता, त्यातनं स्वतःच्या पदरचे पैसे टाकून 2 वर्षात तो गाल उपसा केला आणि त्या तलावात आत्ता 8.5 एकरच्या तलावाला चांगलं रूप दिलं. आणि त्या ठिकाणी माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी आता 9.5 कोटीचा निधी दिलाय आणि त्याचं आता सुशोभीकरण चालू आहे. त्याच धर्तीवर मी अजून एक छोटा तलाव 2.5 एकर मध्ये बनवतोय, जिकडे BOCPचं काम चालू आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते सुद्धा सुंदर तलाव बनवतोय मी. 2.5 एकर मध्ये तलाव बनवायचा प्लॅन चालू आहे. 2.5 कोटी रुपये मी त्याच्यासाठी निधी आणलाय, ते सुद्धा लवकरच लोकांना. साहेब इतकी सिंपल आयडिया आहे, इतकी चांगली आयडिया आहे की तळ्यातल्या गाळ्यापासून पण आपण व्यवसाय उभे करू शकतो किंवा लोकांची मदत करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिलं. घनकचरा व्यवस्थापनातनं पण असं काही होऊ शकतं असं वाटतं का? 100% होईल. जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी 250 कोटीची जी योजना आणली आहे आणि त्याचं कामही सुरू आहे. पण काही लोकांनी थोडासा विरोध केला होता त्याला. आमचं असं म्हणणं आहे, बघा बदलापूर शहरापुरतं मर्यादित ठेवा चालेल, आम्हाला बाहेरच्या शहरातला कचरा नको. मी याच्या आधी तुम्हाला सांगतो 15 वर्षापूर्वी मी स्वतः टेक्नॉलॉजी तयार करण्याचा प्लॅन केला होता, पण माझ्याकडे काही मशिनरी अवेलेबल नव्हत्या. मी चेन्नईला सुद्धा गेलो होतो त्यावेळेस. पण मी तेव्हा ठरवलं होतं की जो घनकचरा आहे, ज्या कचऱ्यातून ओला कचरा सुका कचरा येतो, त्याच्यातून माती तयार करून त्याचं गांडूळ खत तयार करून ते लोकांना देऊ, जे बागेत जाईल. का तर आता इथे शेतकरीच उरले नाही. बरोबर. आणि दुसरं जे प्लास्टिक होतं आणि ते त्याच्यापासून रोडचे कपस्टोन असतात, ब्रेकर असतात, चेकड लादी असते, ही बनवण्याचं मी स्वतः प्लॅन केलं होतं. पण 15 वर्षापूर्वी मी फक्त विचार केला, पण ते मला काही सक्सेसफुल झालं नाही. का तर त्याच्यासाठी लागणारी भांडवल आणि त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी तेव्हा थोड्याशा टेक्नॉलॉजी कमी होत्या. पण आता त्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि आता त्याच धर्तीवर पुन्हा हे सगळं होतंय असं मला दिसतंय. तर हे होते तुकाराम म्हात्रेजी. यांच्यासोबत गप्पा मारण्यासारखे बरेच विषय आपण वेळ काढून त्यांच्यासोबत बोलूयात. पण आज आम्हाला खूप बरं वाटलं हे ऐकून की एक वेगळं विजन घेऊन बदलापूरमध्ये वावरणारा आणि बदलापूरकरांची मदत करणारा व्यक्ती आहे. साहेब धन्यवाद. आपण पुढच्या भागात सुद्धा भेटूयात, अशीच सहकार्याची अपेक्षा करतो. नक्की भेटू. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काय. मी तुम्हाला अजून माझ्याकडे असलेली मुलांची दत्तक घेतलेली, जी शिक्षणासाठी मी दत्तक घेतलेली मुलं आहेत 2008 पासून, तो विषय पेंडिंग आहे. भरपूर विषय. तुमच्याशी गप्पा मारायला मला दिवस कमी पडेल, पण काही कारणास्तव मी पण बाहेर जाणार आहे, तेव्हा आज वेळ कमी देतोय. पुन्हा एकदा भेटू. नक्की साहेब, धन्यवाद. थँक्यू.